काल की मालिकावीर ज्या खेळाडूला बाईक मिळेल त्या खेळाडूसाठी हेल्मेटची व्यवस्था म्हणजे सेफ जेव्हा आपण गाडी चालवता तेव्हा आपण हेल्मेट घालणं खूप गरजेचं असतं आणि दरवर्षी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज जे खेळाडूला मिळेल त्या खेळाडूसाठी हेल्मेट देण्याचं काम म्हणजे कधी आपण जर बाईकवर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर हेल्मेट खूप महत्त्वाचा असतो आणि आज आपण पाहू शकाल प्रदीप भाई यांच्या वतीनं ही हेल्मेटची व्यवस्था देखील या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. चला मॅच आपण ऑन करूया. एक बेस्ट बॅटल दोन दिग्गज टीम मध्ये. टेनिस क्रिकेटची कारकीर्द खरं तर या दोन्ही संघाने गाजवून सोडलेली आहे आणि आतापर्यंत फार चांगला प्रवास राहिलाय. यंदाच्या आपण वर्षी बघितलं तर नेरे संघ देखील तेवढाच इन्फॉर्म आहे. परवाच तो संघ जर्मन ट्रॉफी खारकोपर काय दमदार गोलंदाजी केली या संघानं. तिकडे संघ क्वालिफाय झाला सुपर 12ला. कालची रजनी लगेच इथेच गाजवली. काल संघ सुपर 12ला क्वालिफाय झाला आणि आज इथे मोरिया 11 पलसपे संघानं जो रुवांश 11 नावाने खेळतोय जबरदस्त योगदान त्यांनी दिलेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. बघूया कसं राहील बॅटल. सामना 4 षटकांचाही राहील. पहिला सामना जिंकला डी पोल मधून पेंदर संघानं, त्यानंतर ए पोल मधून वल्लभ संघानं आणि सी पोल मधून नुकताच वाजे संघानं सुपर 6 मध्ये टॉप 6 मध्ये धडक मारलेली आहे. चौथ्या मॅच मध्ये आपण साहिल पाटील पहिलं षटक घेऊन आले. सायकरेनकडे सचिन मोरे. पहिला बॉल बंपर ऑफरच होती, फुल टॉस होता. अपेक्षित नजरेने लेग अंपायरकडे त्यांनी पाहिलंय. 1 रन या बॉलवर जरूर कंप्लीट केले जाईल. अंपायर्स रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक केले जाईल. एक्झॅक्टली किती हाईट आहे या वेस्ट ऑफ हाईट चेक केले जाईल. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. विशाल पाटील सर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत वेस्ट ऑफ हाईट चेक करण्यासाठी. डिसिजन पेंडिंग. खूप दमदार लढत तुम्हाला या मॅच मधून जरूर बघायला मिळेल. थोडं प्रतीक्षा आपण करूया. बॉल अगदी डीपली चाचपणी करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी त्यामुळं या बॉलवर 1 रन मिळेल. सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालंय. अगदी बघितलं बबली संदेश रोज डेली तेच काम करून त्यामध्ये तो भरपूर पटाईत झालाय आणि मला वाटत नाही येणाऱ्या कालखंडामध्ये तिसऱ्या पंचाची गरज लागेल कारण संदेश ऑलरेडी त्या निर्णयावर तो पोहोचलेला असतो. साहिलला आपण बघतोय पहिले षटक फेकत असताना थोडं खराब बॉल होता परंतु सचिन जसं मैदानामध्ये आपण बघतोय की नजर जमलेली नसते. येता क्षणी थोडं बॉडी फ्री नसते परंतु सचिनची एक खासियत आम्ही एक वेळा बघितले जेव्हा तो मैदानामध्ये उतरतो किंवा येतो किंवा स्पर्धेमध्ये तेव्हा स्वतःला तो वॉर्मअप करतो नंतरच तो मैदानामध्ये उतरतो. सायकलिंगकडे प्रवीण चोरगे यांना तुम्हाला बघा मिळेल. बाले सिक्सर किंग जे आता दाखल झालेत. स्कोरबोर्डवर पहिली सिंगल तुम्हाला बघायला मिळेल. फार महत्वाची ही लढत आहे. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. पहिल्या बॉलवर बरंच काही घडले ज्यावर सिंगलही आल्या. सेकंड बॉल क्रॉस बॅटने खेळ आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्णतः खाली आणि फक्त फ्लिक केलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जॉईंट झालेत. प्रवीण चोरगे मागील फटका आपण बघितला जवळपास होय जरा थोडं लेट जरूर झाले परंतु होय जेवढ्या रन हव्या होत्या तेवढे त्यांना मिळाले. 4 रन सुरुवात झाली त्यांनी त्यांच्या या इनिंगची. स्कोरबोर्ड सध्या 5 वर पोहोचतोय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली. आमदार चषक MLA ट्रॉफी 11व्या वर्षामध्ये आपण आहोत आणि आज सुपर 12च्या सध्या या लढती सुरू आहेत. आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झालेत. चौथी लढत मैदानामध्ये सुरू आहे. मजा येईल. हा बॉल लेग स्टंपच्या थोडा बाहेर डिलिव्हरी केलाय आणि पंचांनी सांगितलंय हा बॉल येतोय वाईड. एक्स्ट्रा रन सोडली जाईल टोटल मध्ये. थोडं वेगळं काही ट्राय करण्याचा प्रयत्न होता साहिल पाटीलचा कारण मोरिया 11 परस्पर संघ अगदी त्याला आपण बघितलं तर गोलंदाजीवर भरपूर फोकस करत असतो सातत्याने हा संघ. तर पाठीमागे जे 6 समोर रस्त्यावर 6555 जी स्विफ्ट गाडी आहे प्लीज लगेच तिथून ती गाडी हटवायची. तो रहदारीचा रस्ता तुम्हाला मोकळा करायचा आहे कारण तिकडून पाहुण्यांच्याही गाड्या येत आहेत.
6,555. काय फटका खेळ आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. ताकद नजाकत सगळं काही या फटक्यामध्ये होतं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जिंकले असा इन्फॉर्म बॅटर. यावेळेस थोडं अवे फ्रॉम द बॉडी केलाय. चकवलंय बॉलला. खरं तर दूर ठेवला. साहिलनं देखील युक्तिप्रयोग केला. थोडं स्लोर होतं. बॅटमनच्या अगदी बॅटरच्या स्लॉट पासून दूर ठेवायचा होता. हा निर्णय त्याचा होता आणि हा डॉट बॉल इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आता आलाय आणि जसजशी रात्र पुढे जाईल तसतशी प्रेक्षकांची गर्दी वाढेल. वरच्या इशाला लागला बॅटचा बॉल. इथपर्यंत साऊंड पोहोचलं. टॉपेज आणि मोठी विकेट. प्रवीण सोरगे कॅच आउट. षटकार, एक चौकार, एक वाईड, एक सिंगल, त्यासोबत एक डॉट बॉल आणि विकेट असं चित्र तुम्हाला बघायला मिळते. प्रवीण सोरगे यांच्या केसचा अंत झालाय. 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत. स्कोरबोर्डवर सध्या पोहोचलाय संघ नेरे संघ 12 वर 1 विकेट. मैदानाच्या बाहेर आलेल्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करू. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष, त्यासोबत भूमी इंडिया डेव्हलपर्सचे सर्व सन्माननीय समीर शेठ पाटील असेल, समाजदा मस्कर असेल, आमचे सकारामचे गायकर असतील, सगळ्यांचंच, त्यासोबत आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक सागरजी मांडवकर, सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलं षटक सूर्य आणि मोठी विकेट मिळाली साहिलच्या खात्यामध्ये. एक मोठं यश. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलेत. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये प्रथमेश फडके तिसऱ्या क्रमांकावर. अगदी त्यांना तुम्हाला बघायला मिळेल. सध्या स्कोरबोर्ड 12 वर आहे. अंतिम बॉल. थोडंसं मला वाटतं अंदाजे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लवकर इन ऍक्शन मध्ये आले. स्लोअर वन शॉर्ट लेंथ आणि या गतीनं बीट केलं. काय अप्रतिम कमबॅक राहिला साहिलचं देखील. 2 स्कोरिंग शॉट येऊनही या ओव्हरमध्ये त्याने 12 रन खर्च केलेत आणि एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन. धन्यवाद. आय बर्ड व्ह्यू या स्पर्धेचं तुम्हाला अगदी बघू शकता. ड्रोन व्ह्यू बघा मिळेल. किती सुंदर मैदान. अगदी लखलखीत प्रकाश. कारण मैदानासाठी गावदेवी ट्रान्सपोर्टनं अगदी बघितलं. रोशन ट्रान्सपोर्ट असेल, यांनी भरपूर मेहनत केली. त्यासोबत साई रक्षा असेल, सगळ्यांना मी याचं श्रेय देईन कारण भरपूर मेहनत यांनी सगळ्यांनी केलेली आहे. आणि किती सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल आकाशातून. स्तुती करेन मी संपूर्ण आमच्या कॅमेरा वर्कचे देखील आहे. एकवेर इव्हेंट सातत्याने चर्चेमध्ये राहणारे इव्हेंट्स आहेत. मॅचकडे आपण बोलूया. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आलेत. सेकंड ओव्हरमध्ये आलाय आयुष खरे. पहिला बॉल तीव्र गतीचा आणि पहिल्याच बॉलवर सचिन मोरेची विकेट. जॉन डेथ 12 वर दुसरा विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल तुम्हाला बघायला मिळेल. आयुषचा अगदी लेट टाइम सीमर गोलंदाज आहेत. अगदी बॉल अगदी बघू शकता. टप्पा पडल्यानंतर थोडा कट झाला. यस डेफिनेटली. आणि ऑफस्टिकचा थोडा ब्रश झाला अगदी वेस्टर्न आणि त्यानंतर एक मोठी विकेट. प्रथमेश मैदानामध्ये आहेत. एक बॉल त्यांनी खेळा वैयक्तिक 0 वरती आहेत. आता नवीन बॅटर मैदानामध्ये आता उतरलेत. आदित्यला आपल्याला बघायला मिळेल. आदित्य मस्कर. स्कोरबोर्ड थोडा चिंतेमध्ये, परंतु दोन्ही टीम लढणं जाणतात. एक चांगलं बेस्ट बॅटल तुम्हाला जरूर बघायला मिळेल. आई इक्वेर इव्हेंट्स, सुलोचना प्रतिष्ठान, आई इक्वेर इव्हेंट्स सुकापूर पनवेल. अगदी बघू शकता आपण ही जर्सी जी परिधान केली नेरे टीमनं ती त्यांनी पुरस्कृत करून दिले. संदेश मास्टर माइंड आहेत.
फक्त लाईव्हमध्ये क्वालिटी नाही तर क्वालिटी आणि तुमच्याकडे असेल त्याचं तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही केली तर ती लोकांपर्यंत पोहोचते. संदेश यामध्ये पटा येत आहेत. स्क्वेअर किटचा फटका, पाठीमागे फिल्डर आहेत, थोडी प्रतीक्षा केली, बॉल उचलून थ्रो करतील, दुसरीसाठी निघाले, दुसरी रन अटेम्प्ट केली आहे परंतु थोडं लेझी थ्रो, 2 रन रिस्क इथे घेतली. स्वतःचं खातं उघडलंय, स्कोरबोर्डवर धावा आहेत त्या 14 धावा. यंदाचा प्रवास देखील तेवढाच दमदार राहिलाय. गतवर्षीची रजनी स्पर्धा असेल, डे स्पर्धा असेल, नेरे संघाने गाजून सोडली. यंदाचं देखील तेवढी दहशत त्यांची बघायला मिळाली. पॉलिस्पेस संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. बॅटल दिसते एवढं सोपं नाही आहे, खूप चांगलं रंगणार आहे यात मात्र शंका नाही. 14 धावा बोर्डवर आहेत, 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. बॉलर निघाला आयुष. उंच खेळत, हवेत खेळत, हवाई सफर करायचं होता, उंची गाठली आहे परंतु लांबी याही वेळेस अर्धवट राहील. महत्वाची विकेट आदित्य मस्कर, झेलबाद. चा फटका बघू शकता आपण. बॅट शॉट थोडा वर लागला, हातातच बॅट स्किड झाली होती, अगदी थोडी रोटेट झाली होती, त्यामुळे बॉल जास्त वेळ हवेत गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. फिल्डर होते अभयचं देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठी ओळख आहे. आम्ही बघितलं जेव्हा पॉलिस्पेस संघ खेळायचं तेव्हा अभय 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असायचा आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला इम्प्रूव्हमेंट केली आणि त्याच्यानंतर एक मुख्य खेळाडू म्हणून या टीममध्ये आला आणि खूप चांगली फिल्डिंग सध्या त्याच्याकडून. आयुष खरंच्या खात्यामध्ये 2 मोठे विकेट. पहिल्या बॉलवर क्लीन बॉल सचिन मोरे, त्यानंतर एक डबल आली आणि आता आदित्यला त्यांनी बाद केलाय. उमेश आलाय मैदानामध्ये. उमेश मॅच असल्यावर पूर्ण टीममध्ये खेळा येत नाही, त्यासाठी बघू शकता ती रील्स भरपूर व्हायरल झाली होती. बिट्टू अगदी बँड घेऊन गेला होता त्याला आणण्यासाठी, परंतु आज टीमला गरज आहे. 14 वर सध्या स्कोरबोर्ड. पहिला बॉल दूर ठेवायचा होता आणि भरपूर दूरच राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त रन. सध्या बॅलन्सिंग क्रिकेट मला वाटतं खेळावं लागेल इथे. ज्या पद्धतीनं 3 विकेट सुरुवातीला गेलेत, या सिच्युएशनमध्ये जेव्हा विकेट जातात तेव्हा थोडासा डाव पुढे घेऊन जाण्याच्या जबाबदारी तुमच्यावर असतात, जेणेकरून विकेटची पडझड थांबेल. आणि मागील बॉल अवांतर जो वाईड आलाय. पायांमधील हा चेंडू ब्लॉकॉल डिलिव्हरी करायचं होतं. क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं ब्लाइंड स्पॉट. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल, तेवढ्या सुरक्षित हाताना बॉल तिथे खेळा. 1 रन धावसंख्या शांत गतीनं पुढे चालल्या. बोर्डवर धावा आहेत त्या 16 रन. त्यानंतर मॅच खेळायचं आहे. प्रफुल असेल आणि त्यासोबत नितीन. दोघांनी स्कोरिंगची भूमिका फार चांगली पार पाडली. मॅच महत्वाची कारण यानंतरही 1 रन येते मिळते. स्कोरबोर्ड सध्या शांत गतीनं हलवलं पुढे चाललाय. 16 वर 3 धावा अगदी बघा, 3 विकेट 16 धावांवर अगदी बघा मिळते. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. आयुष खरंच इकॉनॉमी गोलंदाजी यावर बघायला मिळाली. स्विच हिट केलाय, बॉल हवेत तरंगतोय परंतु फिल्डर पासून दूर राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दुसरीसाठी अटेम्प्ट केलं जाईल आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट केल्या त्या दोन्ही बॅटरनं. सध्या प्रथमेशला आपण बघितलं, फार कमी वेळा प्रथमेश स्विच हिट करतो, परंतु या क्षणाला टीमला रन्स येणं फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्कोरबोर्ड सध्या संत गतीने पुढे पोहोचलाय. बोर्डवर धावा आहेत त्या 18 धावा. बाबू शहा यांना आपण स्क्रीनवर बघतो, सातत्यानं डे नाईट भरपूर बिझी शेड्यूल. आणि त्यानंतर साई रक्षा ट्रान्सपोर्ट सदस्य पाटील यांना तुम्ही बघतायत. प्रचंड मेहनत त्यांची असते आमदार चषकामध्ये. 18 वर 3 काहीतरी महत्वाची चर्चा सुरू आहेत. यस, चला जाऊया मैदानामध्ये आपण. स्कोरबोर्ड वर धावा आहेत त्या 18. अंतिम बॉल डिलिव्हर करणारे आयुष या सेकंड ओव्हर मधला काहीशा प्रमाणात कमी रन आले. सुरुवातीला 12 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं एक चांगला स्टार्ट आहे, 45-50 पर्यंत संघ पोहोचेल. व एक मोठी बॅटिंग लाईनअप नेरे टीमकडे अजूनही यात मात्र शंका नाही, परंतु गोलंदाजी सद्य परिस्थिती मैदानामध्ये वर्तमान स्थितीमध्ये काय चालू आहे ते महत्वाचं. आई बॉल 100 पैकी 100 गुण द्यावे इतका डेंजरस डिलिव्हरी खरं तर आयुषने केली. या ओव्हरमध्ये त्याने स्तुतीजन्य गोलंदाजी केली. 6 धावा देत असताना 2 प्रमुख बॅटर त्यांनी बाद केले आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ पोहोचला नेरी संघ 18 वर 3 खेळाडू बाद. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली.
जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. आमचे किरण पाटील यांचे परममित्र प्रफुल्ल ठोंबरे पलसपे यांचं आगमन झालं आहे. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 2 ओव्हर संपलेत. स्कोरबोर्डवर धावा आहेत 18, विकेट गमावले 3. अनविकेट 11 जितू 11 जर्मान नेरे या संघानं त्यांच्या अंगीच खेळत असताना ध्रुवंश मोरिया 11 पलसपे. यानंतर देखील एक दर्जेदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही अंश अँड शीतल 11 DCC कोपरा या टीमला कॅप्टनला विनंती करू की आपण टॉससाठी या व्यासपीठावर सज्ज राहायचं आहे. राहुल बैकर जे गोलंदाजीसाठी आलेत. जर 3 विकेट्स घेतले या ओव्हरमध्ये तर सूरज हातमोडे यांच्याकडून 1-0. मॅचकडे जाऊया आपण. 18/3. पहिला बॉल हवेत खेळत उंच खेळ. उमेश पाटीलचा फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. 1 मोर विकेट डाऊन. चौथा हादरा टीम नेरेला. तिथे टिपला गेला. अभयकडून हा दुसरा झेल त्याने कॅरी केलाय. संघ थोडा अडचणीमध्ये आहे, परंतु या अडचणीवर मात करणं जाणतो. पलसर संघ देखील हे जाणतो की या मॅचमध्ये नेरे संघाकडे देखील तेवढीच तीव्र गतीची गोलंदाजी आहे आणि त्यामुळं आत्ता कमीत कमी धावांवर त्यांना थांबावं लागेल. आणि याच दृष्टिकोनातून त्याने तयारी सुरू केलं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. रोहन पाटील बाहुबली आलाय. टीमला फार चांगल्या एक मोठ्या इनिंगची गरज आहे. त्याच्याकडे वेळ आहे कारण 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल शॉर्ट बॉल आणि त्यावर त्याने त्याची ताकद दाखवली. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नीडेड 6. आणि त्या ताकदीचा प्रचंड वापर या बॉलवर त्यांनी केला. कमी गतीचा चेंडू होता परंतु तेवढी ताकद होती. 24 वर आता संघ भरारी घेतोय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या क्षणाला इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार रोहन पाटील संघ अडचणीमध्ये होता आणि या क्षणाला त्या अडचणीवर मात करण्याचं त्यांनी काम केलंय. जबाबदाऱ्या टाळून नाही तर त्या समर्थपणाने पेळ्यामुळे माणूस अधिक मजबूत बनतो. रोहन पाटीलला दाखवून दिलं मिडल ऑर्डरमध्ये मी किती आक्रमक आहे आणि सध्या राहुल बैकरला थोडं विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय. पुन्हा एकदा हा फटका गॅप मोठी आहे. 2 खेळाडूंच्या मधून एक्झिक्यूट केलेला फटका. अप्रतिम बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये रोहन पाटील ठोकतोय चौकार. दमदार फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मागील 3 बॉलमध्ये जवळपास 16 रन आले. त्यामुळे राहुल बैकर थोडा मागणा राहिलाय या ओव्हरमध्ये. होय पहिल्या बॉलवर मोठी विकेट मिळाली परंतु त्यानंतर त्याच्यावर अगदी हल्ला बोलच केलाय. 34 वर हा स्कोरबोर्ड. मधल्या फलीमध्ये येताना सध्या जे सिच्युएशन होतं मैदानामध्ये दबाव होतं थोडं प्रेशर होतं ते प्रेशर हँडल करण्याचं काम केलंय रोहननं. असं क्रिकेट आहे. या खेळामध्ये अप अँड डाऊन सुरू असतात. या खेळामध्ये कधी काय घडेल याची अगदी तुम्ही आम्ही जाणीव ठेवतो. आणि हा फ्लिक केलाय पुन्हा एकदा परंतु या क्षणाला रनिंग कॅच बेस्ट कॅच ऑफ द मॅच.
स्मित पवार कडून एक वेल सेट बॅटर, रोहनची ही मोठी विकेट. बारा किंग गावदेवी कोपरुली विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी आपण पाहू शकाल अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यावं आणि त्याच्यानंतर शेवटची लढत असेल या सुपर 12 ची ए पोल मधील प्रकाश चौगुले ऑफिशियल्स अथर्व 11 गावदेवी कानपोली विरुद्ध टीम सेकंड होम वडूनवगर. या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. तर कोपरा संघाचे कॅप्टन आलेत तर कोपरुली संघ आपण देखील रेडी राहा. 34 वर 5 अर्धा संघ आता होय तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय, परंतु रोहन आला थोडा आला मैदानामध्ये. जसा एखादा चुकून जर लाईटला हात लागला एक करंट भेटते तसाच करंट होता. सुशांत आलाय मैदानामध्ये, अपील केली जाते, परंतु होय डेफिनेटली हार्ट फॅक्टरचा विचार पंचाने करावा लागला. आणि हा अंतिम बॉल आलाय डॉट नंतरच्या 2 बॉलमध्ये राहुलनं चांगला कमबॅक केलाय. 3 षटकं संपलेत, स्कोर बोर्ड पोहोचलाय 34-34, लॉस ऑफ 5 विकेट्स. पण स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग. पण स्वभाव लई त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा. कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा. तर थँक्यू व्हेरी मच डीजे. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक रोशन शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे दीपूबाई माली, गुरुनाथ शेठ ठाकूर, माथेरान के अनबान शान. गुरुनाथबाई आपलंही सहर्ष स्वागत. 34वा बोर्डवर आहेत, 5 विकेट आहेत. अंतिम षटक. लढाई जेव्हा अस्तित्वाची असते तेव्हा तलवारीला धार देणं फार गरजेचं असतं. समोर दिल्लीचा बादशाह का असे ना, स्वाभिमानापेक्षा मोठं कुणीच नसतं असा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. 3 ओव्हर संपलेत, 34 वर 5 तुम्हाला जरूर बघा मिळत आहेत, परंतु रन काहीशे चांगले आहेत. अंतिम ओव्हरमध्ये ज्या स्मिथनं या अगोदर रोहनचा अप्रतिम झेल टिपला तो स्मिथ पवार आता डेथ ओव्हरमध्ये करेल गोलंदाजी. प्रथमेश अजूनही मैदानामध्ये आणि त्यासोबत त्याच्या वाटेला 3 बॉल आले, 2 रनचं योगदान त्याने दिले. सुशांत गायकर कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालेत. डेथ ओव्हरमध्ये कसं राहील क्रिकेटचा हा पहिल्या सत्राचा संग्राम, परंतु हा पहिला बॉल वाईट बॉलला सुरुवात झाली. स्मिथच्या या षटकाची अजून 1 रन सांघिक टोटलमध्ये ऍड होईल. बोर्डवर लागत आहेत 35-35. स्मिथनं 3 विकेट घेतले तर सूरज हातमोडे यांच्याकडून 2000. टोटल ओव्हरमध्ये हा लोअर फुलटॉस बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. फॉलोइंग स्वीप प्रथमेश फडके षटकार. काम जरूर केलंय पलसपेस संघानं, परंतु धाव संख्या नेरे संघाच्या अगेन्स्ट रोखणं थोडं चॅलेंजिंगच असतं. कारण या मॅच मध्ये अगदी बघितलं हे सध्या बिल्डिंग ब्लॉक्स ज्या पद्धतीने आपण बघतोय, सो ग्राफ दाखवलाय अगदी या मॅच समरी मधील बरेच अप अँड डाऊन्स तुम्हाला बघायला मिळालेत. या पहिल्या 3 ओव्हरमध्ये संघ पोहोचलाय सध्या 41-41 वर. विकेट जरूर गेलेत परंतु रन तेवढे आलेत. आणखी एक फुल टॉस ही ऑफर, बॉल चाला पाठीमागे लॉंग स्टॉप कडे वाटचाल सुरू होती, परंतु हा आलाय नो. वेस्ट वाईटचा भीमर आणि त्यावर आलाय चौकार. रन मिळतील 5 पंजा. लालबाग आर्ट्सचे सर्व रावेगावचे सूरज पाटील आणि नीरज पाटील यांच्या वतीनं पलसपे संघाला शुभेच्छा. त्यांचंही सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धेचा आनंद आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. धन्यवाद. प्रथमेश सुरुवातीला शांत होता, परंतु सध्या मैदान अगदी गाजून सोडण्याचं कारणामत करतोय. शांत केलंय प्रथमेश. 12 वर वैयक्तिक तो पोहोचलाय. सांघिक धावा 46. सुरुवात थोडी डगमग येत होती, विकेट जात होते, परंतु त्यानंतर मागील ओव्हरमध्ये आलेल्या 16 रन आणि या ओव्हरमध्ये लगभग आलेल्या 1 बॉलमध्ये 12 रन. त्यामुळे संघानं भरपूर गरुड झेप घेतली.
46 रन ऑन बोर्ड वर तुम्हाला बघायला मिळतात. आणखी एक फुल टॉस हा फ्री हिट त्यालाही पाठवलाय प्रेक्षक दीर्घामध्ये. मैदान हादरवून सोडले. अगोदर होतो रोहन आणि आता आहे प्रथमेश. मैदान गाजवलंय. षटकार. आउट ऑफ फॉर्म मध्ये होता मित्रांनो, पण जसा लग्न जमलं ना मित्राच्या, या पट्ट्याची दुसरी इनिंग सुरुवात झाली ना, काय दमदार फलंदाजी करतो या पट्ट्या. जबरदस्त. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा 50 अप. 52 धावा बोर्डवर लागलेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पोलीस संघाने पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्टँडर्ड गोलंदाजी केली होती नो डाऊट, परंतु त्यानंतर तिसरं षटक आणि याही ओव्हरमध्ये त्या चुका सध्या स्मिथ करतोय, त्यामुळे भरपूर फायदा घेतलाय या बॅटर्सने मैदानामध्ये. 52 52 धावा. प्रथमेश वैयक्तिक पोहोचलाय सध्या 18 बरोबर. पहिल्या 3 बॉलमध्ये तो शांत होता. सिंगल डबल कडे तो फोकस करत होता, परंतु त्याच्यानंतर त्याने स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं आणि इम्प्रोमायझिंग शॉट त्यांनी दाखवले. फॉलोइंग स्वीप असेल त्यानंतर शॉट अँड पुल असेल, हे फटके त्याने खेळत मागे 3 बॉलमध्ये आणि संघाला एक उंच भरारी देत असताना 52 पॉलिस्पी टीमला कमबॅक करावा लागेल. परंतु सध्या प्रथमेशला रोखणं इम्पॉसिबल झालंय. अजून एक स्कोरिंग शॉट. चौकार. जे बघा ना, क्रिकेटचा खेळ या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जल्लोष होता पलसफेस संघाचा, परंतु अंतिम 2 ओव्हरमध्ये जल्लोष बघायला मिळतंय नेरे संघाच्या प्रेक्षकांचा देखील. धावसंख्येचं टोटल बोर्डवर आलाय 56 रन. अब तक 56 56. अजून 3 बॉल येणं बाकी आहेत. या पहिल्या सत्रातील 22 धावांचे षटक. काय फटका खेळ, झोपून खेळ. बॉल चालला लॉंग शॉपला. बॅक टू बॅक. दुसरा चौकार. प्रथमेश खेळतोय वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 26 वर. कठीण परिस्थितीमध्ये होय, छाती ठोकून सांगता आलं पाहिजे, डोंट वरी आय एम हिअर. मी मैदानावर उभा आहे तोपर्यंत चिंता करण्याची काळजी नाही. आणि ही 26 धावांची इनिंग प्रथमेशची दमदार. कधी कधी असे होतं ना, खरबुजो को देख के खरबुजा रंग बदलता है. सुरुवात केली रोहन, प्रेरणा बनला मैदानामध्ये आणि त्यानंतर प्रथमेशनं त्याला एक योग्य अंजाम देण्याचं काम. स्मिथ पवार फिल्डिंग फार स्टँडर्ड केली. मोठी विकेट जरूर घेतली फिल्डिंग मधून, परंतु गोलंदाजी करत असताना अगदी 26 धावा आतापर्यंत या 4 बॉल मध्ये त्यांनी खर्च केल्यात. त्यामुळे भरपूर मोठं षटक त्याचं राहिलंय. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघा मिळतात 7 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सोडू दिल्या बॉलला एक्स्ट्रा रन येते. दबाव साफ जाणवतोय या मॅच मध्ये. काय आहे तो गोलंदाजीवर अवे फ्रॉम द थोडा बचावात्मक पवित्र करण्याचा निर्धार होता. अवे फ्रॉम द बॉडी जरूर केले, परंतु हा बॉल आलाय वाईट. अजून एक एक्स्ट्रा रन. स्कोरबोर्ड अजून 1 ने पुढे. 61 61 वर. कमी गतीचा बॉल पहिल्या अटॅकमध्ये हवेत भिरकावून दिला, परंतु त्यानंतर चांगला कलेक्ट केला. होय ते वादळ थांबले, परंतु प्रथमेश फडकेची बॅटिंग आवडली असं एकदा जोरदार आल्या. 26 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आणि संघाला 61 वर पोहोचवलंय. शेवटचा बॉल होता या पहिल्या सत्रातील. 61 लॉस ऑफ 6. 61 धावा. बॅटिंगसाठी मैदानामध्ये कुणाल गायकर आलेत. फार कमी वेळा संधी मिळते इतक्या डीपली बॅटिंग करण्याची, कारण नेरे संघाचे जे टॉप ऑर्डर आहेत ते टॉप क्लास आहेत, त्यामुळे कुणाला ही संधी मिळाली आहे 1 बॉल फेस करण्याची. स्लॉट मध्ये आलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. दिशा दिले. कव्हरचा खेळ. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचलाय. दुसरी धावेसाठी अटेम्प्ट केली जाईल. सेकंड रन कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि डायरेक्ट हिट तिथे केलाय. रन मिळतील या बॉलवर 2. अशा रीतीनं पहिलं सत्र बरेच अप अँड डाऊन, बरेच चढ उतार इथे बघा मिळाले. स्कोरबोर्डवर धावा लागलेत 60
3 रन 63 धावांचा आव्हान पलसपी संघासमोर. बघा 2 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा होत्या आणि त्याच्यानंतरही तुफानी फलंदाजी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि इथे सामना थेट आपण पाहू शकाल एक जबरदस्त टार्गेट सेट करून ठेवलाय तो नेरी क्रिकेट संघाला. तर टॉस करूया. मी संदीप शीत सरांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभास्ते आपण आजच्या रात्रीतील सुपर 12ची ही 5वी लढत. संतोष शेठ यांचा संघ आकुर्ली मला वाटतं स्पर्धेतून बाहेर झाला. धनंजय शेठ पाटील यांचा संघ बाहेर झाला. आता तिसऱ्या अस्तित्वाची लढाई आता पाहायला मिळेल आणि त्यांना आता सपोर्ट करण्यासाठी हे दोन्ही पट्टे पाहायला मिळतील. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 12-12 गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली आणि इथे पाहू शकाल DCC कोपरा अंश आणि शीतल 11 हेड्स इज द कॉल कॅप्टन कोपरा बट इट इज अ टेल. टॉस जिंकला या ठिकाणी कोपरुली क्रिकेट संघ. कसं वाटतंय घरच्या मैदानावरती मागच्या वर्षी रनरअप राहिलात परंतु इथे आता सुपर 12ची मॅच व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. काय सांगशील मागच्या वर्षी रनरअप राहिलेत आता ही इम्पॉर्टंट मॅच असेल एक ट्रॉफी पर्यंत जाण्यासाठी. निर्णय फिल्डिंग चला तर किती इम्पॉर्टंट मॅच आहे तुमच्यासाठी देखील ही. कारण भरपूर प्रतीक्षेनंतर आपण या स्पर्धेमध्ये जॉईन झालात. इम्पॉर्टंट तर असेलच मॅच जिंकायचा प्रयत्न करू. मागच्या 2 मॅचमध्ये दमदार परफॉर्मन्स तुमचा देखील झालाय परंतु घरच्या मैदानावरती चॅलेंज आहे तुम्हाला या ठिकाणी कोपरुली क्रिकेट संघाचं. आता पण चांगलाच प्रयत्न करू जिंकायचा आणि खेळी पण चांगलीच करू. चला बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय 12-12 किंग गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जिनीत पवारची टीम म्हणजे अंश आणि शीतल 11 DCC कोपरा या टीमला. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स बाबूशाह. तोपर्यंत जाऊया DJ बेताज बादशाह नितीन यांच्याकडे. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन. क्या बात है क्या बात है क्या बात है. यहाँ पर पूरा करीब अपना वादा. देखिए 2 मोटर बाइक आप देख सकते हैं यहाँ पर. आज देखते हैं यहाँ पर किसका वादा किसका सपना यहाँ पर पूरा होगा. लेकिन घर की मैदान के ऊपर घर का टीम देखिए अगला मैच के लिए तैयार है और सामने देखिए बात करेंगे उतने अच्छे देखिए सीजन के देखिए इंतजार जिन्हें देखिए खास करके कि एकाक मुकाबला कहना कि यहाँ पर कुबरा टीम भी चाहते हैं यहाँ पर एकाक ट्रॉफी लेकिन से निर्भी. हाँ तो चलिए बात करेंगे बस अनबे के लिए बंद देखिए शहनवाज से नेरी टीम देखिए जहाँ पर देखिए मोरिया पुलिस फिर टीम है. गणेश दादा देखिए देख सकते हैं पर दीपू माली और रॉकस्टार देखिए उस दिन थोड़ा ठंड काफी था लेकिन से खास अच्छी मुलाकात देखिए लंबी समय के बाद है. चलेंगे पर डीजे देखिए हमारे साथ जुड़े हैं. टारगेट की बात करेंगे. टारगेट से 64 का टारगेट है लेकिन देखते हैं टारगेट से कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा. और रॉकस्टार देखिए क्रिकेट ही क्या चीज़ है भाई. यहाँ पर पहला 2 ओवर में देखिए 18 रन से मंगल मूर्ति वाजी टीम के लिए भी देखिए यही कहानी था भाई. पहला देखिए उन्होंने 19 रन बनाए थे 2 ओवर में लेकिन आखिरी देखिए 2 ओवर में 49 रन जोड़े थे. लेकिन यहाँ देखिए आखिरी के 2 ओवर में यहाँ पर 55 रन जोड़ने के साथ है एक बड़ी देखिए टारगेट यहाँ पर सेट किए हैं. और पहला गेंद के ऊपर देखिए जंग के ऐलान से हो चुका है भाई. भंगड़ा पाले आजा आजा. तक पहुंचना है तो फिर ये बल्लेबाजी करना होगा भाई. भंगड़ा पाले बल्लेबाजी और दूसरी तरफ देखिए घर की टीम भी यहाँ पर एक्सरसाइज है. बॉडी को देखिए खोल रहे हैं यहाँ पर से क्या दूसरी मर्तबा इस मैदान के ऊपर वही रणनीति रहेगा. देखिए पिछले साल रॉकस्टार आप भी थे हम भी थे लेकिन वो टीम घर का भी था. लेकिन यहाँ देखिए बड़ा युद्ध जंग का हो चुका है. ऐलान देखिए यहाँ पर दूसरा चौका कमाल का अप ड्राइव है. बैक टू बैक 2 चौका देखे रोहित पाटिल के बॉडी को खोलते हुए बहुत देखिए उनके गेंदबाज बल्लेबाज नितिन पाटिल से पूरी तरह से देखिए स्पोर्ट्स साइकिल आप देख सकते हो मानो कि जैसे शोरूम में जा चुके हो. और ये मुकाबला देखिए भाई बड़ा मैच है
क्या बनेगा यहाँ पर मोरिया प्लस पर टीम है और सामने देखिए पर नजदीक टीम है और जिस टीम ने देखिए बात करेंगे लोगों देखिए हम देख सकते हैं पर 12 खिलाड़ी में आई किबिरा इवेंट देखिए स्पॉन्सरशिप है संदेश चल के जो लाइव टेलीकास्ट देख सकते हैं पर मेरे टीम को देखिए जो टी शर्ट है और रुकिए यहाँ पर मिड विकेट से तैनात है जब तक इनको रुकते हैं तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे यहाँ पर सिद्धार्थ मातेरे के साथ रखे यहाँ पर से और राहुल भाई कर रहे हैं लेकिन देखते हैं ये साझेदारी कितना घातक होगा और कितना खतरनाक साबित होगा ये तो आने वाला वक्त ही समय बताएगा अगला मैच देखिए यजमान मेहमान के बीच में देखिए घर का टीम है बड़ा सुपर 12 का देखिए मुकाबला रोशन दादा पाटिल का बल्लेबाजी पिछला सीजन कौन भूल सकता है लेकिन जिस वक्त देखिए इस टोटल को बचाने के लिए सचिन मोरे यहाँ पर शुरुआत के ऊपर देखिए पर लंबे समय के बाद है और इस बार भी देखिए शॉर्ट स्क्वायर लेकर चुनाए भाई यहाँ पर और एक देखिए डीप स्क्वायर लेकर चिरते यहाँ पर आता हुआ और एक 4 रन दिल तो धड़केगा आज यहाँ पर हर टीम का देखिए पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन से क्योंकि हर टीम का एक ही है नारा 12-12 किंग एमएलए ट्रॉफी क्या बनेगा हमारा भाई अभी तक देखिए 3 टीमों ने नाम लिख दिया भाई पर चौथा टीम यहां से कौन सा होगा आने वाला 5वां आने वाला 6ठा ओ इनसाइड आउट देखिए हमारा डिप कवर देखिए तैनात है जब तक इनको यहाँ पर रोका जाता तब तक देखिए 2 रन आता हुआ अच्छा शुरुआत देखिए यहाँ पर अगर 64 तक पहुंचना है कहते ना अगर ऊट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा प्रति ओवर की बात करेंगे तो यहाँ पर 16 के औसत से रन बनाना है क्या आसान बनेगा यहाँ पर 16 का औसत है या कठिन बनेगा शुरुआत तो बड़ा अच्छा है एक तरफ देखिए सागर मांडोकर सर नेरे की आवाज दूसरी तरफ दीपक पाटिल सर पलेश्वर की आवाज और वही दोनों टीम देखिए कड़ा युद्ध आज देखिए वाजे टीम हमने मनोर की भी जिक्र किए थे निश्चित रूप से हमारे वाकड़े टीम भी देखिए यहाँ पर अब कोपरी टीम देखिए निक्सन में निश्चित से कोपरा टीम देखिए वो भी तैयार से अगला देखिए मिस अजय वर्तीकर एक अच्छे स्कोरर रहा लेकिन इस वक्त देखिए स्कोरिंग की भूमिका में हमारे साथ है विवेक सर देखिए आपका भी वेलकम स्वागत है मजा आएगा मुकाबला में आगे की देखिए अभी भी 2 मुकाबला आना बाकी है सुपर 12 का ओ करना चाहते थे नजदीक देखिए विकेट कीपर यहाँ पर चालाकी देखिए यहाँ पर गेंदबाज की भी तारीफ करना चाहेंगे सचिन मोरे के यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त है पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 15 रन बना है लेकिन अभी भी देखिए आने वाले देखिए समीकरण की बात करेंगे दोनों टीम देखिए बात करेंगे नेरल टीम इस वक्त देखिए 12 पर थे लेकिन इस वक्त देखिए 15 पर है नेरल टीम ने पहला बल्लेबाज गवाए थे यहाँ पर कोई विकेट नहीं है लेकिन 18 गेंद जीत के लिए अभी भी 49 की जरूरत है 18 पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पुरा करी तो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करी तो आपला वादा क्या बात है हमारे पप्पू देखिए आज देखिए उनके नजर निगाह माइंडसेट चलता हुआ क्या किया जाएगा यहाँ पर आगे आगे की रणनीति लेकिन अभी भी देखिए 18 गेंद जीत की बात करेंगे 49 की जरूरत है क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ पर कहते ना रात भी बड़ा खूबसूरत होगा मंजर भी बड़ा बड़ा खूबसूरत होगा अरे तू आगे बढ़ने का कोशिश तो कर रहा सब कुछ खूबसूरत होगा यहाँ पर लेकिन खूबसूरत बनाने के लिए देखिए मेहनत है वो मेहनत करनी होगी यहाँ पर से मिश्र मंगेश पढ़ के देखिए बड़ी नाम है लेकिन उसके बाद है नितिन पाटिल देखिए बात करेंगे रोहित पाटिल जिम्मेदारी जवाबदारी कोपरूल के लिए लेकिन यहाँ पर देखते हैं पुलिस पे टीम के यहाँ पर दोनों बल्लेबाज है जवाबदारी तो लिया पर प्रवीण चोर के देखिए बात करेंगे पाली जिसका बल्ला तो चला लेकिन ज्यादा लंबा नहीं चला और शुरुआत में सचिन मोरे का विकेट गिरा लेकिन उसके बाद जो प्रथमेश पड़के ने जो बल्लेबाजी की भाई काबिल तारीफ है लेकिन उसके बाद देखिए आखिरी में जो 2 छक्का आए थे यहाँ पर रोहन पाटिल बाहुबली जहां पर फाइटिंग टोटल रुपये ज्यादा पड़ के देखिए आप देख सकते हो स्क्रीन पर ये चेहरा देखिए बयां करता है ना हमारे पास आईसीसी ना बीसीसीआई है लेकिन महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसती ऐसा चेहरा रहेंगे और ये देखिए खींचा भाई यहाँ पर कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है बादल के बरसने से अब बैटर बरसते हुए टुकुर 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 देखिए यहाँ पर बरसते हुए क्या लगता है लौट कर वापस नहीं आएंगे कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है तो वक्त भी तैरना सिखा देता है और देखते हैं ये वक्त क्या पर
टीम का स्कोर देखिए 22 तक पहुंच चुका है। अभी भी समीकरण की बात करेंगे देखिए मुकाबला करीब क्लोज है। 16 गेंद देखिए 16 गेंद बचाए जहां पर देखिए 7 रन आ चुके। और जब गांव के नाम के साथ मैदान के अंदर ग्रामीण के खिलाड़ी खेलते हैं ना भाई, वो जोश वो जुनून। 15 गेंद देखिए अभी भी 43 की जरूरत है। ये 3 गेंद बहुत अहम गेंद है। और स्लाइस वाइज शायद बल्ले को छू कर देखते हैं यहाँ पर साइड लेग पर गेंद को तो रुका गया यहाँ पर लेकिन 1 रन आता हुआ बल्ले से रन था। देखिए यहाँ पर रिप्ले में देखेंगे किस तरह से बल्लेबाज बचे यहाँ पर। क्या नजदीकी मामला हो सकता था, क्या प्लेडन यहाँ पर बन सकते थे, लेकिन क्या दिखते हैं कितना भाग्य के साथ यहाँ पर एक बड़ा लाइव देखिए मजा आता है कमेंट्री करने में जब इनके साथ बैठे। तो भाई यहाँ पर देखिए रिप्ले दिखाया जा रहा है पिछला गेंद का। मेहमान अतिथि देखिए इस वक्त ओ बाल बाल बचे भाई, ऑफ स्टंप बिखर सकता था भाई पर प्लेडन हो सकते थे यहाँ पर रॉकस्टार देखिए हमारे फिर से एक बार और फिर से खींचा हुआ यहाँ पर ऊंचाई तो लिए क्या लंबाई लेकर जाएगा भाई। वाना 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 गटचे शकाल मित्रांनो, वाकडी गावचे माजी ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय नानाशेठ पाटील साहेब, अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्वा आपलं सहर्ष स्वागत। त्यांच्या समवेत प्रकृण बिल्डर्स अँड डेव्हलपर भाऊशेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत। 13 गेंद 35 की जरूरत है। 13 चेंडू 35 दावा की गरज है। नहीं रॉकस्टार आज मेहमानों को भी देखना पड़ेगा, हर चीजों को लेकर चलना पड़ेगा, डीजे को भी मौका देना पड़ेगा। मौका मौका कहते ना किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत हर किसी को चौका देता है। 13 गेंद 35 मुकाबला कहां था देखिए कहां पहुंच चुका है। अब ये साझेदारी और ये साझेदारी तोड़ना अब जरूरी बन चुका है भाई। याद देखिए पहला विकेट है। रॉकस्टार कहते हैं ना भाई कि जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। अब ये मुलाकात देखिए विकेट के साथ आला यो कोपरुली वाला, अरे पोंद्रे आला यो कोपरुली वाला, तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे। आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे। आमच्या क्या बात है रोशन दादा। देखिए इन एक्शन में देखेंगे अगला मैच, लेकिन उससे पहले देखिए मानो कि कयामत से पहले कयामत का नजारा। अभी भी देखिए 12 गेंद 35 की जरूरत है। क्या मुकाबला। चलेंगे एक बार रोशन दादा की सॉन्ग फिर से एक बार मचाते हैं धूम यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए सभी मेहमानों का वेलकम स्वागत है। 12 गेंद 35 की जरूरत है। डीजे हमारे देखिए सौरभ अच्छा साथ देते हुए। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोई नुरी हिरा यो चमकून आला। क्या बात है। कोई नूर हीरा देखिए बात करेंगे कहते ना 1000 चाहने वालों से एक निभाने वाला भी बेहतर होता है। नितिन भी देखिए अगर जुड़ चुके हैं मजा आएगा भाई। 12 गेंद देखिए 35 की जरूरत है भाई। यहाँ पर रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी है। 364 दिन के बाद फिर से देखिए बात करेंगे 12-12 किंग में हम जुड़े। आपका वेलकम स्वागत है। अलीला सर्व पौने मनोपूर्वक स्वागत है। अगला मैच देखिए घर का टीम तैयार है, लेकिन उससे पहले नेहरी धुंधरी विभाग की देखिए ताकतवर टीम आज देखिए आइक पर लोगों देखिए हम देख सकते हैं यहाँ पर टी शर्ट स्पॉन्सरशिप देखिए यहाँ पर अच्छे पैकर के रूप भी उन्होंने दिखाए हैं। लेकिन आज देखिए बात करेंगे निर्वी भी और अनविक 11 के नाम से जयनवान नेहरी टीम है। और दूर से खेल गए हवा में गेंद, बाल 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 बसते यहाँ पर। और ये पर देखिए कितनी बड़ी जान डाले थे भाई यहाँ पर। यही तो बात बताया भाई कि सारा काम छोड़कर नेहरी टीम देखिए मैदान पे देख रहे हैं क्रिकेट है कि कब मिलेगी अपनी टीम को विकेट है। और वही देखिए बात करेंगे पुलिस पे टीम के भी क्राउड है, यही सोच रहे कब मिलेगा बड़ा हिट है। दोनों टीम देखिए रिप्ले में देख सकते हो किस तरह से बाहर जाती हुई गेंद देखिए बड़ा भाग्य पड़ देखिए बड़ी डाली थी भाई। आसान नहीं रहता है टेनिस गेम में। पर तारीफ करना चाहूंगा फील्डर का मैं भाई सूरज पाटिल सुबह का सूरज है, लेकिन देखते हैं यहाँ पर आज का रात है, क्या वो सूरज सुबह का इंतजार करना पड़ेगा या इस गेंद के पर ओ दूर दूर देखिए यहाँ पर रखने का कोशिश है, लेकिन देखते हैं कितना दूर रखा गया था और कितना अंदर था। 1+1 ये छोटी छोटी गलती मार डालेगी भाई यहाँ पर
और ये गलती से बचकर रहना होगा। अभी भी देखिए समीकरण बदलता हुआ मुकाबला देखिए एकदम से बैलेंस चल रहा है, पर कुछ भी कहना बड़ा कठिन है। कह देना छल का फल आज नहीं तो कल। 11 गेंद अभी भी जीत के लिए 31 की जरूरत है। क्या मुकाबला देखिए, हाई वोल्टेज मुकाबला है पर, और जिससे शाम ढलता है ना, ये तो हवा है भाई महाराष्ट्र की। शहर का धबा, नेरे धुंधरे विभाग का हवा। अभिष्कार, और ये देखिए भाई यहाँ पर बहुत बढ़िया देखिए लेन केन उछालता है यहाँ पर। बल्लेबाज शक की नजर से अंपायर को देखते रहेगा भाई यहाँ पर से। और क्या बढ़िया देखिए कमाल की लेन देखेंगे रिप्ले में किस तरह से यहाँ पर लेफ्ट हैंड गेंदबाज मुश्किल बना है यहाँ पर। पिचअप लाइन देखिए, बैटिंग करने देखिए वाइट के यहाँ पर टीआरएस है। कोई बात नहीं, वापिस आएंगे। थोड़ा सा हम रिप्ले को देख रहे थे यहाँ पर, रिप्ले बताना चाहते थे, लेकिन उसके बीच में देखिए टीआरएस है। फिर डिलीवरी देखिए बात करेंगे यहाँ पर। वही हम देखना चाहते थे कि गेंद कितना अंदर है बाहर है, लेकिन इससे कोई बात नहीं। चलिए तीसरे अंपायर, जो भी अंपायर आपके पैनल कमेंट्री बॉक्स पर मौजूद रहिए। और नजर की तरफ से देखिए खास कमेंट यहाँ पर आता हुआ अब अंपायर यहाँ मौजूद रहिए। फिर डिलीवरी यहाँ पर से, क्योंकि बहुत अंदर से गेंद देखिए रिलीज हुआ। विशाल पाटिल सर थोड़ा सा मौजूद रहिए, कोई बात नहीं, इमरजेंसी रहेगा तो आप जाइए। हाँ रहता है इमरजेंसी, में समझ सकता हूँ, लेकिन से फिर भी ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर मौजूद रहिए और नजर का खास करके। फिर डिलीवरी यहाँ पर से, अंपायर थोड़ा सा रुकिए, फिर से एक बार देखिए। अंपायर रुकिए, मैच रुकिए, क्योंकि भलाई देखिए यहाँ पर घर की कमेटी ने डिसीजन दिए थे, लेकिन तीसरे अंपायर आए हैं, एक बार वो भी देखना चाहते हैं। तर सूर्यकांत दलबी साहेब आणि त्यांच्या समवेत वैभव दलबी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन साहेब, आपलं सहर्ष स्वागत। तो चलिए फिर डिलीवरी, लेकिन कोई बात नहीं, क्योंकि जब तक देखिए अंपायर जो रहते हैं उनका डिसीजन का कहीं ना कहीं यहाँ पर अक्सर टीम को वेट रहता है। 10 गेंद अभी भी देखिए 31 की जरूरत है। क्या गेंदबाज ने खेला अपना चाल, क्या बनेगा टीम माला माल, या बल्लेबाज यहां से खेलेंगे चाल, या बनेगी प्लेस पर टीम माला माल, ये आने वाला वक्त बता देगा। और ये देखिए खींचा है, लपेटा है भाई यहाँ पर, शॉट में नहीं था दम, इसलिए रन मिलेगा कम, समीकरण बदलेगा। देखिए 9 गेंद अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 30 रनों की जरूरत है। कहते ना भरोसा जितना कीमती हो चुका है ना, धोखा भी उतना महंगा हो चुका है, लेकिन कहते ना शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, और दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर राहुल पैकर, ये तूफान अभी भी मैदान पर जिंदा है। राहुल बैकर देखिए बात करेंगे खास करके सिद्धांत का विकेट के जाने के बाद है, जिम्मेदारी इनके ऊपर बनाए। 9 गेंद 30 की जरूरत है, कंपलसरी रन बनाना है। और सफल होकर क्रॉस खेलने गए थे यहाँ पर, और एक डॉट गेंद देखिए, एक डॉट गेंद देखिए खौफ मचा रही है भाई। कहते ना मैदान में कदम रखते ही खौफ छा जाता है, और जब टी शर्ट पर मेरे गांव का नाम आ जाता है, ये ग्रामीण का जोश है, ये ग्रामीण का जुनून है। इसलिए तो कहा जाता है भाई, जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डर के आगे नहीं ये टिकट है। आज आईपीएल तक जो टिकट मिला है ना, ये ग्रामीण की जोश थी भाई यहाँ पर। 8 गेंद अभी भी 30 की जरूरत है, और ये 2 गेंद बहुत अहम रहेगा भाई, क्या मैच को दूर लेगा या करीब लेगा। ये चलिए, ओ रोका भाई यहाँ पर, नहीं तो चौवा के लिए जा सकता था पर। कमाल के फील्डिंग, कमाल के पड़ के पर प्रवीण छोड़ के देखे पाली भाई, बड़ी नाम तो सुना अब, और कितनी जान डाले देखिए, कम से कम यहाँ पर 3 रन बनाए भाई, वो मोमेंट को यहाँ पर बचाया। लेकिन अभी भी देखिए रिप्ले में देखोगे बाली किस तरह से यहाँ पर रोका, यहाँ पर बल्लेबाज देखिए कोशिश बड़ा अच्छा था, और बाली देखिए चांद झोंक दिए थे भाई टपक झपक से। कहते ना नजरों से तीर चलाना है पर 7 गेंद 29 की जरूरत है। सिर पे सीने में खंजर नहीं, आंखों में भी पानी चाहिए भाई, और दुश्मन भी खानदानी चाहिए यहाँ पर। और टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे पूरी जान डालते हुए गेंद और बल्ला का जंग के रिवर्स खेला भाई यहाँ पर, हार मानने को तैयार नहीं है भाई यहाँ पर। दूसरी तरफ से पुलिस में टीम भी बता रही है भाई यहाँ से, आओ गुरु करे पीना शुरू, और डगआउट में देखिए सेलिब्रेशन हो चुका है शुरू। डीजे तू संग आता मैं काय करू।
कि कौन निखरेगा और कौन बिखर गया, यहाँ पर आने वाला वक्त ही बताएगा भाई। यहाँ पर मैदान पर देखिए पानी मांगा गया, चलेंगे थोड़ा डीजे के पास। 6 गेंद 23 की जरूरत है। आला यो कोपरुलीवाला तो कशात दम नाही रे, तो कशात दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील क्या बात है, क्या बात है। 18 दिसंबर को वो मुकाबला भूल सकते हैं। और दीपक फड़के सर एक मुकाबला आपको याद दिला देना चाहूंगा। केपीसी ट्रॉफी में खेला गया था नीलचे बनाम खास करके भीमनगर के बीच में। आखिरी ओवर में 23 रनों की जरूरत थी, तभी मैदान के अंदर थे कुणाल नाइक एक तूफान, और मुकाबला को देखिए आखिरी गेंद तक लेकर गए थे भाई यहाँ पर। और नो बॉल आया था, उसके साथ चौका आया था, मुकाबला जीते थे। कुणाल नाइक का देखिए बेहतर इनिंग्स, कौन भूल सकता है भाई यहाँ पर। क्या यहाँ पर वो मुकाबला देखने को मिलेगा यहाँ पर? क्योंकि कुणाल नाइक देखिए बात करेंगे ना, जब 6 गेंद 23 की जरूरत थी और उन्होंने देखिए बात करेंगे पहला बॉल डॉट खेले थे, लेकिन उसके बाद सेकंड बॉल पर छक्का लगाए थे, मैच का मोमेंट पैदा किया था यहाँ पर। लेकिन यहाँ क्या मोमेंट पैदा करेंगे बल्लेबाज? ओ देखते हैं यहाँ पर भी देखिए रिजल्ट कोई आता हुआ। वहां पे भी 6 का 23 था, पहला गेंद डॉट निकला था और उसके बाद सेकंड गेंद में छक्का आया था। मोमेंट, मैच का मोमेंट पैदा हुआ था, आग लगी थी मानो के बात 1 करोड़ की, काम हुई थी पकौड़े के। यहाँ देखते सेकंड बॉल बड़ा दिलचस्प रह जाएगा भाई। यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे, बल्लेबाजी की देखिए राहुल बैकर देखिए एक सेट बल्लेबाज है यहाँ पर, जहां पर कुणाल नाइक ने देखिए 16 गेंद पर 43 रनों की क्या इनिंग भाई उन्होंने खेला था यहाँ पर। लेकिन यहां पर बात करेंगे अभी तक राहुल बैकर भी देखिए उसी तरह के एक शानदार इनिंग खेलते हुए। अभी तक देखिए इनका इनिंग तो इतना बड़ा नहीं है, लेकिन यादगार बना रहे हैं। 16 रन बनाए अभी तक, लेकिन जीत के लिए देखिए 23 की जरूरत है। अगर इस 23 में राहुल का देखते हैं कितना हिस्सा रहेगा। और गेंदबाजी की बात करेंगे यहाँ पर उमेश पाटिल, और यही नेरे टीम है भाई केपीसी ट्रॉफी में यहाँ पर आतंक मचाई थी, हाहाकार मचाई थी। और देखते हैं यहाँ पर क्या इस टोटल को रोक पाएंगे। 4 ओवर का मुकाबला है देखिए, 64 का यहाँ पर बड़ा टारगेट से। और ये चलिए सेकंड बॉल पर जो बात बताई थी भाई, जो केपीसी ट्रॉफी में हुआ था भाई, कुणाल नाइक का सेकंड गेंद पर छक्का लगाए थे कुणाल नाइक, और यहां देखिए राहुल सेकंड गेंद पर 6 रन। देखिए यहां पर भी छक्का आता हुआ, समीकरण बदलता हुआ देखिए। 4 गेंद 17 की जरूरत है। एमिली ट्रॉफी देखिए क्वालिफाई मुकाबला है भाई। और वहां पे भी देखिए बात करेंगे 4 पे 17 था। बैक टू बैक कुणाल नाइक फिर से छक्का लगाए थे। क्या यहां लगेगा यहाँ पर या यहाँ पर नेरे टीम कमबैक करेगा भाई? यहाँ पर ये ग्रामीण का जोश है, ग्रामीण का जुनून है। और राहुल बैकर देखिए यहाँ पर कड़ा फाइट देते हुए। 4 गेंद अभी भी 17 का जरूरत है। कहते ना जब तक रहेगा समोसा में आलू, और राहुल बैकर बता रहे भाई रन बनाना कर दिया हूं मैंने चालू। लेकिन देखते हैं क्या ये रन बनाना चालू रहेगा या यहां पर रोक लगाएंगे गेंदबाज। यहां पर चैंपियन टीम देखिए बात करेंगे ज्यादातर सुपर 12 सुपर 8 के मुकाबले में देखिए पूरी जान धोख देती है नेहरू टीम, लेकिन पुलिस पे टीम भी देखिए हार मानने को तैयार नहीं है भाई। चारों एक्सप्रेस देखिए एक साथ थोड़ा सा टीम मीटिंग, थोड़ा सा चर्चा कीजिए, लेकिन समय थोड़ा कम खर्चा कीजिए यहाँ पर। और इन चर्चे के बीच में देखते हैं क्या कुछ बना हो गया। पर रणनीति का आ जाता है ना, वक्त लगा दो भाई अपना पहलू बनाने में, तभी तो दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में। बहुत बढ़िया देखिए डीजे नितिन भी देखिए हमारे साथ बड़ा अच्छा देते हुए। 4 गेंद 17 की जरूरत है यहाँ पर। 4 गेंद 17 फुल्ले देखिए यहाँ पर खराब गेंद। फील्डर्स है भाई यहाँ पर बन जाएंगे दर्शक। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला। और बैटिंग टीम ने भी ये देखिए DRS रख दिया भाई, बीमार चेक किया जाएगा, लेकिन चौका है यहाँ पर। ओ क्या मुकाबला बनते जा रहा है देखिए यहाँ पर। तीसरे अंपायर का डिसीजन अब वेट इंतजार। फिर डिलीवरी है भाई यहाँ पर। बच गए भाई यहाँ पर। गेंद थोड़ा सा डीप हो रहा था, बैटर थोड़ा सा फोल्ड थे, जिसके कारण बेनिफिट फायदा मिला यहाँ पर गेंदबाज को। और गलती वहां पर भी की थी नीलजे के गेंदबाजों ने, नो बॉल डाले थे भाई, लेकिन यहां बच गए भाई यहाँ पर। लेकिन अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे। 3 गेंद देखिए 13 की जरूरत है। मैच कितना देखिए बढ़िया बनते जा रहा है यहाँ पर। हमारे देखिए स्कोर भी देख सकते हैं, वहां पे भी 3-13 की थी भाई, जो कि पीछे ट्रॉफी की बात कर रहे थे यहाँ पर। और उसके बाद 3-13 में क्या था, कुणाल के बल्ले से वहां छक्का आया था, लेकिन यहां पर देखिए रिजल्ट कुछ अलग है। यही बताया भाई ये वही नेरे टीम है जिन्होंने तूफान मचाई थी भाई, और आज भी देखिए तैयार फिर से एक बार
अंपायर की देखते कॉल यहाँ पर क्या आ रही है यहाँ पर शायद है, देखते हैं अंपायर, देखते हैं अंपायर की डिसीजन का वेट इंतजार करना पड़ेगा। अंपायर ये देखिए चेक करना चाहेंगे भाई, आगे बढ़ाएंगे यहाँ पर, इसलिए कहा अंपायर की कॉल के ऊपर बहुत कुछ निर्भर रखता है भाई यहाँ पर। हाइक पर लाइव देखिए, कड़ी मेहनत भाई यहाँ पर से। थांबा जरा, निर्णयाची प्रतीक्षा होऊ द्या. रुकिए थोड़ा सा यहाँ पर डिसीजन करीबी है निश्चित रूप से, अंपायर ले रहे डिसीजन, थोड़ी रुकिए, वेट इंतजार, थांबा जरा। चलिए यहाँ पर एक ही रन कंप्लीट है, यहाँ पर स्ट्राइक रोटेट नहीं है, एक ही रन कंप्लीट है। तो चलिए मैच देखे, कहानी में अभी भी ट्विस्ट रहेगा यहाँ पर से। स्ट्राइक रोटेट की बात होती है तो कंपलसरी भागना पड़ता है दोनों इनसे, लेग बाय से रन है अंपायर, ओके अंपायर कोई बात नहीं। पेसर बहुत बनाए मैदान के अंदर भी, कमेंट्री बॉक्स पर भी, लेकिन अब देखिए 2 गेंद 12 की शरत है भाई यहाँ पर। आता रंगाती वाली मैच भाई, क्या मुकाबला में जान आएगा फिर, एक बड़ा हिट लग कर रहा है या मुकाबला के ऊपर मेरी टीम बैलेंस के साथ साथ, ओ ये देखिए पेशर सिर्फ ही गर्मी देखिए कुदरत ने पैदा नहीं किया है, अब गर्मी देखिए पारा किंग है, इस टूर्नामेंट में भी गर्मी पैदा हो चुकी है। अब माथों की पसीने से देखिए यहाँ पर मेहनत देखिए, कहेंगे ना माथे की लकीरों से आती है, पसीनों से नहीं। 2 गेंद 12 की जरूरत है, अरे कंपलसरी की बात है तो फिर आना छक्का जरूरी यहाँ पर। अगर ये गेंद निकल जाती है अच्छी नेरे की टीम की तरफ से, फिर काम थोड़ा सा उनके लिए आसान हो जाएगा। मैदान के अंदर देखिए सनसनी मची हुई है, 2 गेंद 12 की जरूरत है। ओ सीधा खेले हैं, देखते हैं बरा क्या 1 बाउंस से या क्लियर है यहाँ पर। 1 बाउंस देखिए 4 रन है, कई दिन 13 होकर भी तुझसे दूर हो गया, लेकिन अब 1 गेंद में 8 रन रह गया। मुकाबला देखिए, पहला 2 मुकाबला नेरी दोनों विभाग के टाइम में कहीं ना कहीं निराश किए थे, लेकिन उसके बाद देखिए वाजे के बाद यहाँ पर कमर कसी है, 1 गेंद 8 की जरूरत है, लेकिन अभी भी कहना बड़ा कठिन है भाई। कंपलसरी चेसिंग है, लेकिन एक खराब गेंद दीपक सर मैच के हालत बदल सकता है, नक्शा बदल सकता है भाई यहाँ पर। और एक खराब गेंद देखिए यहाँ पर पूरी तस्वीर बदल सकता है। क्या इतना बड़ा गलती करना चाहेंगे या छोटी रनों के साथ है? नहीं, यहाँ पर देखिए मुकाबला को यहाँ पर झोली में डालते हुए गो टू सुपर 6 यहाँ पर गेंद अंतर लाइए भाई, यहाँ पर गेंद पहुंचा अंपायर तक और कांग्रेचुलेशन बहुत देना चाहेंगे यहाँ पर नेरी टीम को। हार्ड लक है प्लेस पे टीम, लेकिन कोई बात नहीं, कहते ना हरली तरी चालेल, वागा सर्कल लढला पाहिजे। येस बाबूशाह, जबरदस्त दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर आम्हाला पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारत असताना अन्विक अँड जितू 11 जय हनुमान नेरे संघानं थेट सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय आणि संघासाठी आपण पाहू शकाल आई एकविरा इव्हेंट लाईव्हचे सर्व संदेश शेलके यांच्या वतीनं इथे टी शर्ट्स आणि संघाचे आमचे पुरस्कर्ते कॉमेंटेटर विजय मात्रे बेलापूर यांच्या वतीनं संघाचे पुरस्कर्ते उमेशला 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रथमेश आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं, यावं आपण घेण्यासाठी सामन्याचा सामनावीर। चलिए गेम चेंजर इनिंग पर बात करेंगे। रोस्टर देखिए लगातार 2 विकेट गिर चुका था, लेकिन प्रथमेश पढ़ के देखिए लगाए तड़के मैदान के बरा 26 रनों का इनिंग्स और सेकंड मोचक इनिंग्स, उसके बाद रोहन का पार्टनरशिप है। पलसपे संघ लाईन अप करून आपण मैदानात जा आणि मैदानातून बाहेर नेरे संघ लगेचच या। चलिए प्रथमेश आइए, मैच का मैन ऑफ द मैच चला बळेसपे संघा, मैच कोण पण जिंकून दे हारून दे, सेकंड करायचा गरज आहे। दिल टूटे या ना टूटे, लेकिन दिल जुड़ना भी जरूरी यहाँ पर है।
मुकाबले में जीत मिले या हार मिले, प्रथमेश मैच के मैन ऑफ द मैच. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रथमेश यावं आणि ही ट्रॉफी देण्यासाठी वाकडी गावची A1 जोडी माजी सरपंच नानाशेठ पाटील आणि त्यांच्या समवेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व प्रोग्राम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सन्मान्य भाऊशेठ पाटील यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रथमेश केवले गावचे जावे बापू. मित्रांनो सध्या दमदार फॉर्म मध्ये तुम्ही त्यांना पाहताय आणि त्यांच्यासाठी संघाचे पॅकर्स बेलापूरचे आमचे विजयभाई यांच्या वतीने ऑनलाईन प्रथमेश तुम्हाला 500 केलेत आणि उमेश आपल्याला देखील 500 रुपये त्यांनी ऑनलाईन मारलेत. तर प्रथमेशला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. प्रॉक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर भाऊशेठ पाटील तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी. प्रथमेश अभिनंदन. काय सांगशील, दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि सध्याच्या घडीमध्ये सुपर 12 मध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो आणि आज सुपर 6 मध्ये देखील संघ दाखल झालाय. काय सांगशील या परफॉर्मन्स बद्दल? अलीकडच्या काही काळामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म मध्ये सलामीवीर प्रथमेश तो आता थोडासा 1 डाऊन मग कधी कधी 2 डाऊनला पाहायला मिळतो. कसं वाटते, फॉर्म वापस आला आणि चांगली बॅटिंग झाली? चांगलं वाटतंय. थोडा प्रेशर आला होता, सगळीच आऊट झाली होती. नंतर मी विचार केला होतील धावा मारीन, मी 20 धावा मारीन लास्ट ओव्हरला. मग अशी पंकजने सांगितलं की माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला त्यांनी मॅच तिला ती गिफ्ट केली. तुझं आता नवीन लग्न जमलं, आयुष्यामध्ये जेव्हा दुसरी इनिंग चालू होतं कसं वाटतंय? आता काय सांगू. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. तर प्रथमेश आपल्याला 500